आता आपण अनुलोम विलोम हा 3 प्रकारे करणार आहोत. आपण डेली जे करतो तो फक्त नाक बंद आणि उघड. आज आपण करणार आहोत हाताची विष्णू मुद्रा घ्यायची, याला विष्णू मुद्रा म्हणतात. जे दोन्ही बोट आहेत मधले, हे 2 बोट इथं लावायचे. ठीक आहे. 2 बोट आहेत मधले, अनामिका आणि मध्यमा, यांना इथे टच करायचं आपल्या तळ हातावरती. सिंपली. ठीक आहे. आणि हे 2 बोट यांचं जे लेंथ आहे कमी जास्त आहेत तर त्यांना इक्वली करायचं. ठीक आहे. इक्वली केली. आता हे असं जोडवायचे. पण याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हे जे आपले हे नाक आहेत याचे दोन्ही बाजू जेंटली बंद करणार आहोत, एकदम सॉफ्टली. म्हणजे श्वास घेता येईल आपल्याला, एकदम संत गतीने श्वास घ्यायचा आहे आणि संत गतीने श्वास सोडता येईल एवढं आपल्याला बंद करायचं. किंवा भरपूर लोक असतात, आपण डेली जे करतो ना, पूर्ण नाक बंद करतो, नाक ह्या बाजूला जातं आणि ह्या बाजूला जातं. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, नाकाला पण त्रास होतो आणि हे भरपूर काही प्रॉब्लेम वाढण्याची शक्यता पण असते. तर आपण ह्या वेळेस आपण त्याचं थोडंसं त्याच्यामध्ये व्हेरिएशन करणार आहोत 3 प्रकारे. तर फर्स्ट मध्ये आपल्याला काय करायचंय की हे केलं, आपण ही मुद्रा घेतली, दोन्ही नाका असं बंद करायचे शांत संत आणि एकदम बंद, नॉर्मली बंद करायचे. असं काही खूप जास्त नाही, श्वास घेता येईल आपल्याला, एकदम संत गतीने श्वास घेता येईल. श्वास मॅक्झिमम आपल्याला 10 सेकंद श्वास घ्यायचा आहे आणि 15 ते 20 सेकंद श्वास सोडायचा. आता मी 10 सेकंद म्हणलं म्हणजे 10 सेकंदच घ्यायचा असं नाही, तुमच्या क्षमतेनुसार घ्यायचा आहे. कोणाला 5 सेकंद पण घेता येतो, कोणाला 10 सेकंद पण घेता येतो. ही ज्याची ही असते, क्षमता असते. त्याच्यामुळे कोणी 5 सेकंद घ्या किंवा 10 सेकंद घ्या. फक्त सोडताना जे डबल करायचा प्रयत्न करा. सोडताना श्वास एकदम सोडला जातो, कारण की छातीमध्ये आपल्याला श्वास घेण्याची घाई असते. त्याच्यामुळे आपल्याला श्वास सोडण्याकडे जास्त फोकस करायचा आहे. तर फर्स्ट मध्ये करूया. ह्याच्यामध्ये ही चूक करायची नाही की नाक पूर्णपणे बंद करायचं आहे. नाक एकदम सॉफ्टली बंद करायचं आहे, एकदम जेंटली. आणि त्याच्यामध्ये आपल्याला श्वास घेता येईल. दोन्ही नाक, ज्यांना डोळे बंद करता येईल त्यांनी बंद करायचे, अदर डोळे उघडे ठेवले तरी चालतील. आणि हात जास्त वर नाही, काय नाही, एकदम नॉर्मली नाक बंद करायचंय. दोन्ही नाकाने सॉफ्ट इनहेल 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 करायचंय. 10 सेकंद श्वास घेण्यासाठी देत आहेत तर 20 सेकंद श्वास सोडण्यासाठी दे. हे डबलचा रेशो आपल्याला करायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा मिळणार आहे. डोकं शांत ठेवायचं आहे, डोक्यामध्ये कुठलेच विचार नाही, एकदम शांत चित्ताने बसून राहायचं आहे आणि फक्त श्वास घेण्याकडे आणि सोडण्याकडे लक्ष द्यायचं आहे. रिलॅक्स, नॉर्मल सायकल. एक श्वास घ्यायचा आणि त्याच्यानंतर नॉर्मल सायकल करायचे. परत याच्यामध्ये 2 ते 3 नॉर्मल सायकल करून आपण असं 5 वेळा करणार आहोत. ज्यांना 3 वेळा करा त्यांनी 3 वेळा करा, किंवा आपण 5 वेळा करूयात. ठीक आहे. पण मध्ये थांबायचं आहे. एकदम काय होतं की आपण श्वास घेतल्यानंतर पूर्णपणे आपली ब्रिदिंग ही आपण स्लो करतोय, तर श्वासाची दम लागल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मध्ये करायचं एक नॉर्मल 2 ते 3 श्वास नॉर्मल घ्यायचे, 2 ते किंवा 3 श्वास करूया. स्लो सॉफ्ट इनहेल. डोक्यामध्ये कुठलेही विचार ठेवायचा नाहीये, डोकं एकदम स्लोली इनहेल. फक्त आणि फक्त श्वासांकडे लक्ष द्यायचंय, श्वास घेण्याकडे लक्ष द्यायचंय, श्वास सोडताना स्लो श्वास सॉफ्ट सोडण्याकडे लक्ष एक्सेल द्यायचंय. एक्सेल एक्सेल. दोन्ही भुयांच्या मध्ये आपले ध्यान केंद्रित करणार आहोत. डोळे नॉर्मली क्लोज करायचे, जेणेकरून आपल्याला खूप जास्त प्राणायामाचा लाभ भेटणार आहे. रिलॅक्स. नॉर्मल सायकल. पूर्णपणे श्वासांकडे लक्ष द्यायचंय. मनामध्ये कुठलेही विचार ठेवायचे नाहीये. तुम्ही जेव्हा प्राणायाम करता त्या टायमाला मनामधले सगळे विचार नष्ट करायचे. घरचे विचार घरी सोडून यायचे. आणि जे आपण मध्ये नॉर्मल सायकल करतो त्यामध्ये स्वतःला रिकव्हर करायचे. खांदे आणि पाठीचा कणा हा ताठ आहे का नाही चेक करायचं प्रत्येक वेळेस. शोल्डर हे पुढे येतात, त्याच्यामुळे यांना रोल करून पाठीमागे घेऊन जायचे प्रत्येक वेळेस. आणि याच्यामध्ये थोडंसं आता एक व्हेरिएशन ऍड करणार आहोत. श्वास घेतल्यानंतर 2 सेकंड पॉज करायचा आहे आणि त्यानंतर श्वास सोडायचा आहे. घेऊया श्वास. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे आणि नॉर्मल श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. श्वास पूर्ण सोडल्यानंतर संत गतीने श्वास घ्यायचा आहे. श्वासांकडे लक्ष देत श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. स्लो सॉफ्ट इनहेल 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 इनहेल. आणि तुम्हाला ज्या टायमाला तुमचा श्वास पूर्णपणे भरला जाईल त्या टायमाला 2 सेकंद पॉज करायचा आहे आणि त्यानंतरच श्वास सावकाश सावकाश सोडायचा आहे. जास्त श्वासांना प्रेशर देऊन श्वास सोडायचा नाहीये.
स्लो सॉफ्ट एक्झलेशन, स्लो सॉफ्ट इनहेलेशन. नॉर्मल सायकल. आता श्वास घेताना अजिबात आवाज आला पाहिजे नाही. माझा येत असेल तर मी सांगतोय तुम्हाला, कारण की त्यानुसार करायचंय तुम्हाला. बट श्वास हा घेताना अजिबात आवाज यायला नको. एकदम स्लो सॉफ्ट इनहेल करायचंय, स्लो सॉफ्ट एक्सहेल. नॉर्मल श्वास घ्यायचा आणि श्वास पूर्णपणे बाहेर सोडून श्वास घ्यायचा. इनहेल इनहेल इनहेल. डीप इनहेल करायचं आहे. पूर्णपणे छातीमध्ये श्वास भरून घ्यायचा आहे पूर्णपणे, आणि 2 सेकंद थांबायचं आहे. आणि श्वास सोडताना आपला ॲनल माउथपासून श्वास पूर्णपणे सोडायचा आहे. घेतानाही ॲनल माउथपासून घेतला होता आणि सोडतानाही तेच करतोय. आणि डोक्याला शांत ठेवायचं प्रत्येक वेळेस, कोणत्याही डोक्यामध्ये विचार नाही. रिलॅक्स. नॉर्मल सायकल 2-3 नॉर्मल सायकल करायचे. लास्ट 1 करणार आहोत. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, नॉर्मल श्वास सोडून द्यायचा आहे. नॉर्मल श्वास घेतल्याने दोन्ही नाक सॉफ्टली क्लोज करायचे आणि सावकाश हा श्वास घेत राहायचंय. तुमच्या क्षमतेनुसार करायचंय. कोणी जास्त करायचा प्रयत्न करायचा नाहीये. आणि क्षमतेनुसार 2 श्वास सेकंड सोडायचा. पॉज. फक्त आपण थोडा टाइम इन्क्रीज करतोय त्याच्यामुळे. आणि पॉज एक्सहेल. करायचंय 2 सेकंद श्वास घेतल्यानंतर, आणि सोडताना स्लो सॉफ्ट एक्झलेशन करायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल सायकल करायची आहे. या गोष्टी लक्षात घ्यायच्या प्रत्येक वेळेस. रिलॅक्स करायचे पूर्णपणे. रिलॅक्स, सावकाश डोळे उघडायचे. आता याच्यामध्येच आपण सेकंड व्हेरिएशन करणार आहोत. सेकंड व्हेरिएशन मध्ये काय आहे की तुम्हाला सेम मुद्रा घ्यायची आहे, बट डावी नाकपुडी बंद करायची, उजवीनं श्वास घ्यायचा आणि उजवीनं सोडायचा आहे. उजवीने घ्यायचा आहे, उजवीनं सोडायचं. जेवढा वेळ घ्यायला लागेल तेवढाच वेळ सोडायला पण द्यायचा. ठीक आहे. आणि श्वास घेताना हा नाकपुडी एकदम बंद करायची नाही. नॉर्मली फक्त बस आपल्याला हा जो भाग आहे तो इथं टेकवायचा आहे. त्याच्यामुळे आपले नाक ऑटोमॅटिकली बंद होतं. कारण की आपला सॉफ्ट भाग असतो ना, तो एकदम चिपकून जातो नाकाला. त्याच्यामुळे बंद करायचा आहे सॉफ्टली. तर घेऊया, सेकंड राऊंड करूया. हाताची विष्णू मुद्रा घ्यायची, डोळे बंद करायचे. जे नवीन आहेत त्यांनी एक वेळा बघून घ्यायचंय पूर्णपणे. ज्यांना समजत नसेल त्यांनी व्हिडिओ पॉज करून परत एकदा बघा. घेऊया श्वास. उजव्या नाकाने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकाने सोडायचा. जेवढ्या संत गतीने श्वास घेता येईल तेवढ्या संत गतीने श्वास घ्यायचा. जेवढ्या संत गतीने सोडता येईल तेवढ्या संत गतीने श्वास सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोक्यात कुठलाही विचार नाही. तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप जास्त बेनिफिट मिळेल. स्लो सॉफ्ट इनहेल, स्लो सॉफ्ट एक्सहेल. माइंड क्वाइट मोडवर टाकून द्यायचा. जसा आपला मोबाईल शांत मोडवर असतो त्याचप्रमाणे डोक्यामध्ये कुठलाही विचार नाही आणायचा. राईट नॉस्ट्रेलनीच इनहेल करायचंय आणि राईटनी सोडायचंय. ही गोष्ट लक्षात न जाऊ द्यायची नाहीये. कोणताही प्राणायाम हा स्वतःच्या क्षमतेनुसार करायचा आहे. प्राणायाम असो, व्यायाम असो, कोणतीही गोष्ट अतिशयोक्ती केल्याने त्याचे साईड इफेक्ट होत असतात आणि प्रमाणात केल्याने त्याचे फायदे मिळत असतात. डोक्यातले विचार नष्ट करायचे. प्रत्येक वेळा सांगतोय, डोक्यामध्ये कुठलेही विचार नाही. डोकं शांत ठेवायचं आहे. जेवढं डोकं शांत असेल तेवढं प्राणायामाचे फायदे जास्त मिळणार आहे. श्वास सोडून थांबायचंय. नॉर्मल सायकल 2-3. नॉर्मल सायकल मध्ये बॉडी रिॲडजस्ट करून घ्यायची. आता करणार आहोत दुसऱ्या बाजूने. डाव्या नाकाने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकाने श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. घेऊया डाव्या नाकाने श्वास. स्लो सॉफ्ट इनहेल, स्लो सॉफ्ट एक्सहेल.
मी ज्या प्रकारे बोलतो त्याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त बेनिफिट मिळणार आहे. तुमचं डोकं शांत होणार आहे, मनामधले सगळे विचार नष्ट होणार आहेत, निगेटिव्हिटी नष्ट होणार आहे, बॉडी एनर्जेटिक होणार आहे आणि मेन मुद्दा तुमची सूर्यनाडी आणि चंद्रनाडी ॲक्टिव्ह होत आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जो पुढचा प्राणायाम आहे त्यासाठी तुमचे प्रिपरेशन खूप जास्त होणार आहे. त्यामुळे कॉन्शियसली हा प्राणायाम तुम्हाला जे मी सांगतो ती ॲक्टिव्हिटी फॉलो करा आणि डोकं शांत ठेवा, मनामधले विचार नष्ट करा. प्रत्येक वेळी ह्या गोष्टी सांगतोय कारण डोक्यामध्ये विचार येणं हे विजेच्या तारापेक्षा पण खूप जास्त फास्ट काम करतं. त्याच्यामुळे डोक्यातले विचार नष्ट होणे खूप गरजेचे असतात. रिलॅक्स, डोळे उघडायचे. हे झाले आपल्या प्राणायामचा दुसरा प्रकार झाला. याच्यामध्ये आपण एका नाकाने श्वास घेतला आणि एका नाकाने श्वास सोडला. त्याच्यामुळे आपले जे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी असतात, सूर्यनाडी आणि चंद्रनाडी दोन्ही ऍक्टिव्ह झालेत आता. आणि आता आपल्याला दोन्ही नाकपुडीने श्वास घेण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आपण डेली काय करतो की एक नाकाने श्वास घेतो, एक नाकाने श्वास सोडतो. पण याच्यामुळे काय होतं की आपली एक नाडी जास्त ऍक्टिव्ह असते आणि एक नाडी कमी ऍक्टिव्ह असते. पण आता आपण दोन्ही नाडी ऍक्टिव्ह करून घेतल्यात. त्याच्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी आता दोन्ही नाड्या ऍक्टिव्ह भेटणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता दोन्ही नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि पूर्णपणे आपण नाडी शोधन प्राणायाम हा करू शकतो. हाताची मुद्रा घ्यायची. चला आता करूयात नाडी शोधन प्राणायाम. तर तिसरं व्हेरिएशन करणार आहोत ज्याच्यामुळे आपले दोन्ही नाक ऍक्टिव्ह होणार आहेत आणि आपल्या पूर्णपणे फोकस जो आहे तो आज्ञाचक्रावर ठेवायचा आहे किंवा हृदयाकडे. पण हृदयाकडे ठेवताना थोडंसं आपल्याला डिफिकल्ट असतं, त्याच्यामुळे आपण आज्ञाचक्रावरती ठेवणार आहोत. डोळे सॉफ्ट आणि जेंटली बंद करायचे. पहिले शोल्डर रोल बॅक करून पाठीमागे घेऊन जायचे जेणेकरून आपली छाती कोलॅप्स होणार नाहीये, पूर्णपणे ओपनच राहणार आहे. डॉर्सल बॅक समोर बघायचंय आणि सॉफ्टली आईज क्लोज करायचे आहेत, एकदम सॉफ्टली आणि जेंटली. फेशियल मसल, जॉज, माउथ रिलॅक्स करायचंय. घशावरती कुठलाही ताण नाही. खांदे खाली सैल सोडून द्यायचे, खांदे वरती पकडून ठेवायचे नाहीयेत, फक्त खांदे पाठीमागे असेल. नॉर्मल सायकल. पूर्णपणे डोकं शांत करून घ्यायचंय. डोक्यामध्ये कुठलाही विचार नाही. जोपर्यंत डोकं शांत होत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही प्राणायामाचा लाभ आपल्याला भेटत नसतो. आणि प्राणायाम करण्याआधी तुम्हाला योगासनं करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण काही योगासनं पण घेतल्यास पुढे. सावकाश हात वरती उचलायचा आहे, उजवा हात. उजवी नाकपुडी जेंटली क्लोज करायची आहे, जास्त प्रेशर द्यायचा नाहीये. नाकाला कोणत्याही बाजूला वळवायचं नाही, फक्त आणि फक्त उजवी नाकपुडी बंद करणार आहोत. डावा आवाज घ्यायचा आहे पूर्णपणे ह्या प्रकारे. उजव्या नाकाने श्वास सोडायचा आहे. उजव्याने घ्यायचा आहे. डाव्या नाकाने श्वास सोडून आवर्तन पूर्ण करायचं. थोडं शांत बसून राहायचंय. आय होप की तुम्हाला सगळं समजलं असेल. नसेल समजलं परत एकदा व्हिडिओ बघा, याच्यामध्ये माझा 100% देण्याचा प्रयत्न केलाय. आणि जर इथं क्लासमध्ये नाही समजलं असेल तर घरी पण व्हिडिओ बघून एकदा ट्राय करून बघा, चालेल. तर करूया आता प्रार्थना.